नमस्कार. मी प्रज्ञेश मोळक. सर्वांचं परदेशात नोकरी या फेसबुक ग्रुपवर मी सहर्ष स्वागत करतो. हा खूप अतिशय महत्त्वाचा एक ग्रुप आहे ज्यामध्ये सर्व तरुण लोक यामध्ये ॲड आहेत आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत या ग्रुपच्या माध्यमातून परदेशातील संधी, नोकरी, शिक्षण असे विविध विषय पोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या ग्रुपमधनं आम्ही सगळे करत आहोत. तर आज आपल्या सर्वांच्या भेटीला आपले सर्वांचे मार्गदर्शक आणि जवळपास 60 ते 65 देशांमध्ये ज्यांनी भ्रमंती केलेली आहे असे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड आपल्यासोबत आहेत आणि ते अहद ऑस्ट्रेलिया, तहत कॅनडा, अवघा मुलुक आपला अशा विषयावर आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. जय जिजाऊ. मी प्रवीण गायकवाड, संभाजी ब्रिगेडचा प्रदेशाध्यक्ष. या ठिकाणी परदेशात नोकरी, परदेशात व्यवसाय याच्या माध्यमातून अजयसिंह सावंत आणि प्रज्ञेश मोळक यांचं सोशल मीडियाच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून गेली 4-5 वर्ष काम चालू आहे. आणि मी स्वतः 4-5 वर्षापासून हा एक विषय घेतलेला आहे, अहद ऑस्ट्रेलिया, तहत कॅनडा, अवघा मुलुक आपला. तर त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी अशी आहे की 6 जून 1674ला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला राज्याभिषेक रायगडावर केला. तोपर्यंत शिवाजी महाराज दक्षिणेपुरतेच मर्यादित होते आणि त्यांनी त्यांच्या राज्याची कल्पना ही अहद तंजावर, तहद पेशावर, अवघा मुलुक आपला, रायगडावरच्या राज्याभिषेकानंतर स्वराज्य आणि स्वातंत्र्याची त्यांची कल्पना, त्यांचा राज्याचा विस्तार हा अखंड भारत आणि तो पार पेशावरपर्यंत होता. छत्रपती शिवाजी महाराजांना कमी आयुष्य लाभलं, परंतु पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी तो प्रयत्न केला, राजाराम महाराजांनी प्रयत्न केला आणि पहिले शाहू यांच्या कारकिर्दीमध्ये मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले. आणि मला या ठिकाणी नमूद करायचंय की छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आणि प्रेरणा घेऊन मराठ्यांनी 28 वर्षांनंतर हा देश पादक्रांत केला. दिल्ली मराठ्यांच्या ताब्यात होती आणि पुढची 150 वर्ष मराठ्यांनी या देशावर राज्य केलं. मग आत्ता उदाहरण घ्यायचं म्हणलं तर बडोदा संस्थान आहे गायकवाडांकडं, इंदोर संस्थान आहे होळकरांकडं, कागजनगर आहे, देवासला पवार कुटुंब आहे, ग्वालेरला शिंदे कुटुंब आहे, बेंगलोर, मैसूर, खाली प्रत्येक तंजावरपर्यंत, तंजावरला आजही व्यंकोजी राजांच्या गादीवर त्यांचे वंशज आहेत. म्हणजे तुम्ही कलकत्त्याला जा, सगळीकडे जा. मला एक मुद्दा म्हणून सांगायचं की सोन्याचे गाळणी कामगार म्हणून तासगाव, विटा, मायनी, खटाव या परिसरातले लोक देशभरामध्ये सोन्याचा व्यापार करतात. हे सगळे मराठा समाजाचे आहेत. म्हणजे मराठा समाज हा मायग्रेशन करणार आहे, स्थलांतर करणार आहे. परंतु भारत स्वतंत्र झाल्यापासून त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. जसं जसं भारत स्वतंत्र झाला 1947ला, तसं तसं आपले लोक मर्यादित झाले. त्यांना विचार आणि प्रेरणा ह्या मर्यादित होत गेल्या. त्याची अनेक विविध कारणं असतील. मला फार आता खोलात जायचं नाही, वेळ कमी आहे. मला एवढंच नमूद करायचं आहे की ज्या वेळेस व्ही.पी. सिंग सरकार या देशामध्ये होतं, त्यावेळेस त्यांनी काही घोषणा केल्या. त्याच्यानंतर चंद्रशेखर 4 महिन्यासाठी पंतप्रधान होते आणि त्या काळामध्ये भारताकडे परकीय चलन जवळपास संपुष्टीत आलं होतं आणि ही नामुष्की ओढवली गेली होती. चंद्रशेखर पंतप्रधान असताना आरबीआयला, रिझर्व्ह बँकेला सोनं गहाण ठेवून परकीय चलन घ्यावं लागलं होतं. इतकी नामुष्की आली होती, आपल्याकडे परकीय चलन नव्हतं, त्यामुळं आपल्याला जगाबरोबर व्यापार करता येत नव्हता. चंद्रशेखरांचं सरकार गेलं, व्ही.पी. सिंगचं सरकार आलं, पी.व्ही. नरसिंहरावांचं सरकार आलं. पी.व्ही. नरसिंहराव पंतप्रधान झाले आणि त्यांनी पहिल्यांदा गव्हर्नर राहिलेल्या मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री केलं आणि भारताची आर्थिक घडी बसवण्यासाठी त्यांना मुख्यतः अर्थमंत्री केलं. अत्यंत अनुभवी माणूस. त्यांनी त्यावेळेस या देशाची दिशाच बदलून टाकली.
तसं तर आपला देश हा मिक्स इकॉनॉमी मानणार आहे. म्हणजे सरकारने उद्योग चालवावेत, खाजगी उद्योग चालवावे, परंतु सरकारच्या माध्यमातून लायसन राज होतं आणि म्हणून नेहरूंच्या काळात असेल, इंदिरा गांधींच्या काळामध्ये आपल्याकडं फार खाजगीकरण झालं नाही किंवा व्यापार मोठा झाला नाही. परंतु 91ला जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण, लिबरायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन याच्यामुळं खऱ्या अर्थाने देशात आणि परदेशामध्ये असंख्य संधी उपलब्ध झाल्या. ज्यांनी त्या संधी हेरल्या त्यांनी प्रगती केली, आर्थिकदृष्ट्या संपन्न झाले. मला उदाहरण सांगायचं म्हटले तर अनेक उद्योगपतींचं उदाहरण सांगता येईल. जसं टाटांनी आता जॅग्वार सारखी कंपनी विकत घेतली, रेंज रोव्हर सारखी कंपनी विकत घेतली. म्हणजे टाटाचा उद्योग भारताच्या बाहेर जगातली नामवंत कंपनी विकत घेण्यापर्यंत गेला. हे जागतिकीकरणामुळे झालं. मी जिथं राहतो मुंडव्याला, त्या ठिकाणी भारत फोर्स प्रचंड मोठी कंपनी. ज्यावेळेस जागतिकीकरणाची स्पर्धा समोर आली तर त्यावेळेस कल्याणी उद्योगाने विचार केला की आता आपण ह्या जागतिकीकरणात टिकणार का. पण आज जागतिकीकरणामध्ये फोर्जिंगमध्ये भारत फोर्स ही जगातली 2 नंबरची कंपनी. स्टील या उद्योगामध्ये जिंदाल जगातली 1 नंबरची कंपनी झालेली आहे. म्हणजे भारतातले उद्योगपती भारताच्या बाहेर गेल्या 30 वर्षामध्ये इतके प्रचंड विस्तारलेले आहेत कारण त्यांनी जागतिकीकरणाचा फायदा घ्यायचा निर्णय घेतला. आता जागतिकीकरणामुळं काय काय घडलं तर जागतिकीकरणामुळं भारतामध्ये परदेशातले अनेक उद्योग आले. आता आपण सगळे इंटरनेट वापरतो, हे कुठून आलं? हे जागतिकीकरणातून आलं. हे मोबाईल वापरतो आपण, हे कुठून आलं? जागतिकीकरणात. नवीन नवीन गाड्या बघतोय आपण, अनेक गाड्या आपल्या देशामध्ये आल्या. जागतिकीकरणामुळे जसं देशामध्ये परदेशातले उद्योग आले तसे परदेशामध्ये आपल्या उद्योगांना सुद्धा जाण्याची संधी मिळाली. आणि म्हणून जे मागासलेले देश आहेत, जे गरीब देश आहेत, आखाती देश असेल, आफ्रिकन कंट्रीज असेल, युरोप खंड असेल, आशिया खंड असेल, त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया असेल, त्याच्यानंतर अमेरिका असेल, या सगळ्या जगभरामध्ये जाण्याची संधी भारतीय लोकांना मिळाली, तसंच परदेशी लोकांना मिळाली. मला या ठिकाणी 1991ला आपण ज्यावेळेस जागतिकीकरणावर सह्या केल्या त्यावेळेस चायनाने सुद्धा जागतिकीकरणावर सह्या केल्या. परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो की भारताचा GDP 91 साली हा चायनापेक्षा मोठा होता. आपली प्रगतीचा रेशो हा चायनापेक्षा जास्त होता, कारण चायना हा देश कम्युनिस्ट राजवट असल्यामुळं तिथले सगळे उद्योग सरकारच्या अधीन होते आणि सरकारच्या अधीन असल्यामुळं त्या ठिकाणी त्या उद्योगांच्या वाढीला, स्पर्धेला मर्यादा होत्या. परंतु चायनासारखा कम्युनिस्ट राजवट असलेला देश सुद्धा त्यांनी खाजगीकरण स्वीकारलं, ACZ आणले, स्पेशल इकॉनॉमिक झोन आणले. त्यांनी अशा प्रकारचा उद्योग वाढवला की आज 2021 मध्ये एकट्या अमेरिकेचा 78% व्यापार चायनाच्या ताब्यात आहे आणि जगातला 26% व्यापार चायनाच्या ताब्यात आहे. भारत लोकसंख्येमुळे संधी मिळत नाही असं आपण म्हणतो आणि लोकसंख्येला चायनाने संधी केलेला आपण पाहतो. आज चायना जगभरामध्ये व्यापार करतो. आता हा करोनाचा काळ आहे, चायनाबद्दल वेगवेगळी मतं आहेत, त्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही. मला एवढंच सांगायचंय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने आणि प्रेरणेने 350 वर्षापूर्वी ही विचारधारा निर्माण झाली. अहद तंजावर तहद पेशावर अवघा मुलूक आपला, आणि नंतर मराठ्यांनी हे शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण केलं. आज काय स्थिती आहे? आज शेतकरी आत्महत्या करतात, मुलांना दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी आज त्यांचं आर्थिक परिस्थिती नाहीये. परंतु हे सगळं बदलू शकतं का? निश्चित बदलू शकतं, कारण ज्या काळामध्ये काही साधनं नव्हती त्या काळामध्ये आम्ही यशस्वी झालो. आज अनेक साधनं आहेत, अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत आणि इच्छाशक्ती असेल तर यश मिळेल. भाऊराव पाटलांसारख्या माणसांनी कमवा व शिका सारखी योजना आणली. कमवा व शिका या योजनेतनं किती लोक तयार झाले. तुम्ही सातारा जिल्हा सोडून बघा, साताऱ्याच्या बाहेर रयत शिक्षण संस्था आहे, आशिया खंडातली सगळ्यात मोठी शिक्षण संस्था आहे, त्याच्या माध्यमातून किती लोक घडले. पंजाबराव देशमुखांच्या शिक्षण संस्था, शिवाजी शिक्षण संस्थेतनं किती लोक घडले. म्हणजे या सगळ्या शिक्षण संस्थेने त्यावेळेस शिक्षणाचा विचार दिला आणि शिक्षणाचा विचार घेऊन तिथले लोक शिकले आणि मग काही लोक सरकारी नोकरीत गेले, पण बाकीचे लोक उद्योग आणि व्यवसायात गेले. सरकारी नोकरीमध्ये नेमकी संधी किती आहे? आणि जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणाचा कायदा झाल्यानंतर सरकारचे उद्योग खाजगीकरणाकडे द्यायचा हा निर्णय 91 साली झालेला आहे. तो टप्प्याटप्प्याने पूर्ण होत आहे.
पहिल्यांदा या देशामध्ये नरसिंहराव सरकार असेल, नंतर अटल बिहारींचं सरकार असेल, नंतर मनमोहन सिंगचं सरकार असेल आणि आज मोदींचं सरकार असेल, त्यांना हे जागतिक कंपल्शन आहे. म्हणजे आज आपण जी रेल्वे आपल्या देशाची मालमत्ता समजतो ती खासगी होणार आहे. विमान सेवा आज एअर इंडिया खासगी होणार आहे. बोटिंग जे आपण बोट ज्याला आपण म्हणतो शिपिंग कॉर्पोरेशन खासगी होणार आहे. LIC खासगी होणार आहे आणि बँकिंग खासगी होणार आहे. म्हणजे खासगी क्षेत्रामध्ये आता प्रचंड संधी उपलब्ध होणार आहे. मी आता मुंढवा येथील मगरपट्टा सिटीमध्ये राहतो, जिथं जवळपास 3 लाख लोक IT इंडस्ट्रीमध्ये काम करतात. म्हणजे मगरपट्ट्यात 3 लाख काम करतात. माझ्या पलीकडे खराडी आहे, तिथं काही लाख लोक काम करतात आणि हिंजवडीमध्ये तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये IT इंडस्ट्री आहे. म्हणजे देशातल्या मुख्यतः IT इंडस्ट्री कुठं कुठं आहे तर एक दिल्लीला आहेच, हैदराबादला आहे, बेंगलोरला आहे आणि मुख्यतः पुण्यामध्ये राजीव गांधी इन्फोटेक पार्कमध्ये. पण मी हा संपूर्ण भागाचा अभ्यास ज्यावेळेस केला की महाराष्ट्रामध्ये पुणे शहरामध्ये मग मगरपट्टा सिटीमधला IT इंडस्ट्री असेल, खराडीतला असेल किंवा हिंजवडीत असेल, इथं मराठी माणूस कुठे आहे? IT इंडस्ट्रीमध्ये मराठी माणूस जायला तयार नाहीये. म्हणजे अगदी सहज जरी आकडा काढायचा प्रयत्न केला तर जे महाराष्ट्रात पुण्यात उद्योग आहेत त्या उद्योगातल्या 80-85% लोक हे महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले लोक आहेत. मग ते कर्नाटकमधनं आले, ते तामिळनाडूमधनं आले, ते केरळमधनं आलेले आहेत, ते उत्तरेतनं आलेले आहेत. मग आपल्या बांधावर असलेले हे उद्योग जागतिकीकरणाने आले, त्याच्याकडे दुर्लक्ष का झालं? तर त्याच्याकडं आपल्याला विचार म्हणून पाहायला शिकवलं नाही. आज जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणाने नुसतं पुणे शहराचं उदाहरण मी सांगितलं, पण 91 नंतर या देशाचं अर्थकरण बदललं. जमिनीच्या किमती वाढलेल्या आहेत. आज जागतिक स्पर्धेमुळं प्रत्येक वस्तू महागलेली आहे. आज पेट्रोल डिझेलचे भाव बघा तुम्ही. आता ह्या सगळ्या परिस्थितीवर मात करायची असेल तर रडून चालणार नाही, पैसाच कमवावा लागतो, त्याला दुसरा पर्याय नाही. इन्फ्लेशन रेट आहे, म्हणजे महागाई दरवर्षी वाढणार आहे. कधी ती 6.5% असेल, कधी 4.5% असेल. म्हणजे आता त्याच्यापासून पळून जाता येणार नाही. आणि म्हणून अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा हा विषय मी काय मांडतो तर याचं कारण असं आहे की ऑस्ट्रेलिया हा जो देश आहे, जो खंड आहे, तो भारताच्या भूप्रदेशाच्या जवळपास 2.5-3 पट मोठा आहे. म्हणजे भारत देशाची जी जॉग्राफिकल मॅप आहे त्याच्यात तो 2.5-3 पट आहे. पण लोकसंख्या किती आहे तर लोकसंख्या जवळपास 3.5 ते 4 कोटी आहे. 3.5-4 म्हणजे साधारणपणे 4 कोटीच्या आत लोकसंख्या आहे. भारतात किती लोकसंख्या आहे? 130 कोटी आपण मानत होतो, आता नव्याने 138 कोटी सांगितली जाते. कॅनडा कसं आहे? कॅनडा आपल्यापेक्षा 4.5 पट मोठा आहे आणि तिथेही लोकसंख्या कमी आहे. तिथेही 2.5, 3, 4 कोटी अशीच लोकसंख्या आहे. आणि मुख्यतः ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या दोन्ही ठिकाणी पंजाबी, जाट, गुजराती, मारवाडी, सिंधी हे लोक व्यवसायासाठी गेलेत. मुख्यतः जाट आणि पंजाब. जाट आणि पंजाब हे समृद्ध शेती करणारे प्रदेश आहेत. म्हणजे जाटांकडं आणि पंजाबी लोकांकडं जे शेतीचं क्षेत्र आहे ते अत्यंत समृद्ध आहे. आता सध्या ते जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 4-5 महिने झाले ते शेतकरी कायद्याच्या विषयावर आंदोलन करतायत दिल्लीमध्ये. म्हणजे ते फार जागृत शेतकरी. पण असं असताना 19व्या शतकाच्या सुरुवातीपासून पंजाब आणि हरियाणा इथून लोक शेती करण्यासाठी ऑस्ट्रेलिया, कॅनडा, हॉलंड, लंडन अशा प्रदेशात गेले. प्रगतशील शेतकरी असताना सुद्धा दुसऱ्या देशामध्ये गेले. मला आश्चर्य वाटतं की पंजाबच्या ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामध्ये शेती कशी करायची याच्यासाठी तिथं BSc ॲग्रीचे कोर्स आहेत. आहे का आपल्या महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये? तर परदेशात जाणारच आहेत. म्हणजे तुम्हाला मी सांगतो की एकदा मी हरियाणामध्ये पानिपतच्या युद्धाच्या स्मृती दिनानिमित्त गेलो होतो. मग पुढं चंदीगड पर्यंत मी सगळ्या तिथल्या रोड मराठा लोकांना भेटायला गेलो होतो. आणि माझ्या गाडीवर बऱ्याचशा बॅग होत्या आणि आम्ही प्रवास करत असताना कुठेही तिथं थांबलं. पानिपत नंतर कर्नाल आहे, सोनीपत आहे, कुरुक्षेत्र आहे, चंदीगड पर्यंत जाताना हे 4 जिल्ह्यामध्ये मुख्यतः मराठा समाजाचा मोठा प्रभाव आहे.
तर लोक पळत पळत यायचे की बाबा परदेशातनं कोण आलंय किंवा परदेशात कोणतरी चाललंय. म्हणजे इनोव्हा गाडीवर 4-5 बॅग असणं याचा अर्थ असा आहे की कोणीतरी परदेशात चाललंय आणि परदेशातनं कोणीतरी येतं. एवढ्या संख्येने लोक या जाट आणि पंजाबी लोकांचे परदेशात गेलेले आहेत. हे का गेलेले आहेत? तर परदेशात जाऊन हे नोकरी करतात, व्यवसाय करतात, उद्योग करतात, स्थायिक झालेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. आणि याच्यात वावगं काहीच नाहीये. आज जर भारतात संधी उपलब्ध नसतील तर परदेशात संधी शोधली पाहिजे. आणि आपण देशाभिमानीच लोक आहे. हा देश सोडा असं मी कधीच म्हणणार नाही. हा देश आपला देश आहे, आपण भारतीय आहोत. पण आपलं अर्थकारण जे आहे ते वीक आहे. हे मी तुम्हाला चंद्रशेखरांना ज्यावेळेस आरबीआयचं सोनं घाण ठेवून परकीय चलन घ्यावं लागलं, तर या देशाच्या प्रगतीमध्ये परकीय चलन येणं गरजेचं आहे. तसंच तुमचंही स्वतःचं अर्थकारण, रोजगार आणि उद्योग चालला पाहिजे. आता हे शक्य आहे का? तर जर जाट आणि पंजाबींचं उदाहरण दिल्यानंतर खाली आपण राजस्थानमध्ये जाऊ. जगभरात मी जवळपास 61 देश फिरलो. मला प्रत्येक ठिकाणी राजस्थानचा मारवाडी माणूस सुपर मार्केट जसं आता आपल्याकडे दिसतं पुणे मुंबईमध्ये किंवा कोल्हापूर, सांगली, सातारामध्ये, तसंच ते लोकांचे तिथं व्यवसाय आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, न्यूयॉर्कच्या टाइम स्क्वेअरच्या चौकामध्ये राजेंद्र नावाच्या मारवाड्याचं दुकान आहे, सुपर मार्केट. हे का शक्य झालं? तर त्यांना कोणीतरी विचार आणि प्रेरणा दिले आणि म्हणून अर्थकारण करण्यासाठी न्यूयॉर्कच्या त्या टाइम स्क्वेअरमध्ये त्यांनी दुकान टाकतो. मला स्वतःला अभिमान वाटला ज्यावेळेस मी ते तिथं पाहिलं. जगभरात गेल्यानंतर मारवाडी समाज हा व्यवसायानिमित्त दिसतो. तसंच खाली आल्यानंतर गुजराती समाज हा सुद्धा व्यवसायानिमित्त जगभर पसरलेला दिसतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल की न्यूयॉर्कच्या शेजारी न्यू जर्सीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भारतीय लोक आहेत आणि त्यातले सगळ्यात जास्त लोक पटेल आडनावाचे आणि हे सगळे लोक गुजरातमधनं आलेले आहेत. तसंच दक्षिणेमध्ये आपण गेलो तर मुख्यतः केरळ हा जो भाग आहे, इथं एक परंपराच आहे. ते केरळमधले लोक शिकतात चांगल्या प्रकारे, तिथं 100% शिक्षित लोक आहेत. हे पूर्वी उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईत यायचे. शिवसेनेच्या आंदोलनाने त्यांना इथून हाकलून दिलं. ते आंदोलन प्रसिद्ध होतं, बजाव पुंगी हटाव लुंगी. आता बजाव पुंगी हटाव लुंगी म्हणजे मुंबईमधून ह्या केरळी लोकांना हाकलून देण्यात आलं. त्याच काळामध्ये आखाती देशामध्ये जवळपास 76ला त्यांना स्वातंत्र्य मिळालं. 80च्या दशकामध्ये तिथं तेलाचा मोठा व्यापार सुरू झाला होता आणि तिथं अर्थकारण आखाती देशामध्ये सुरू झालं. मग दुबई असेल, अबुधाबी असेल, सौदी अरेबिया असेल, ओमान असेल, तिथले जे काही शारजा असेल, तर तिथं तेलाचा पैसा प्रचंड निर्माण झाला. तिथं अरब लोकांना मदत करणारे लोक पाहिजे होते आणि हे केरळी लोक तिकडे गेले. मग काही तमिळ लोक गेलेले आहेत, काही कर्नाटकमधले दक्षिणेतले लोक मला दिसतात. एकट्या दुबईमध्ये एकूण त्यांच्या 1 कोटी लोकसंख्येच्या 38 लाख लोक भारतीय आहेत आणि त्याच्यापैकी बहुतेक लोक हे केरळी लोक आहेत. मलबारी लोक त्यांना म्हणतात आणि तिथं तिसरी भाषा म्हणून केरळी बोलली जाते. मला आश्चर्य वाटतं की कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये तिसरी भाषा हिंदी बोलली जाते, पंजाबी हिंदी बोलली जाते. आणि हे सगळं मला का सांगावं असं वाटतं की हे लोक यांना इतिहास नाही, परंतु ते लोक आज व्यवसायाच्या निमित्ताने, अर्थकारणाच्या निमित्ताने वेगवेगळ्या देशात जाऊन त्यांनी आपलं अर्थकारण केलेलं आहे. आज केरळमध्ये सगळ्यात जास्त प्रसिद्ध काय तर मोठी घरं आणि सोनं. आणि आपण लोक तिथं पर्यटनासाठी जातो आणि त्यांचे लोक मात्र परदेशात नोकरी करायला जातात, व्यवसाय करायला जातात, अर्थकारण करायला जातात. तामिळनाडूचं मी बघितलं, तामिळनाडूचे लोक मला जास्ती सिंगापूरमध्ये दिसले. एकूण लोकसंख्येच्या 12% हे लोक तमिळ आहेत. तिथं तमिळ भाषा राष्ट्रीय भाषा म्हणून आहे. मग मलेशियामध्ये आहे, व्हिएतनाममध्ये आहेत, ते साधारणपणे 10% 12% त्यांना स्वतंत्र मतदारसंघ आहेत, त्यांचे लोकप्रतिनिधी आहेत. दक्षिणेतल्या साऊथ ईस्ट एशियामध्ये बहुतेक लोक हे तमिळ लोक आहेत. ते दक्षिणेत तसेच प्रवास करत गेले आणि तिकडं स्थायिक झालेले आहेत आणि तिथून सुद्धा ते प्रचंड अर्थकारण भारतामध्ये करत असतात. साधारणपणे एनआरआयज, नॉन रेसिडेन्शियल इंडियन्स, हे 1,80,00,000 आहेत. परंतु ज्या लोकांनी देश सोडला नाही परंतु तिथं नोकरी व्यवसाय करतात, यांची संख्या साधारणपणे 5 ते 6 कोटी लोक आहेत. आणि आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की ही जागतिकीकरणाने निर्माण केलेली संधी. आता तुम्ही सगळे म्हणताल की तुम्ही सगळं सांगता बरोबर आहे, पण आमचं आर्थिक परिस्थिती नाही, आमच्याकडे शिक्षण कमी आहे. हे सगळं खरंच आहे, पण त्याच्यावर मात करावं लागेल. आता सगळ्यात महत्वाचं मी 2 मुलींचं उदाहरण देणार आहे. माझे एक मित्र रजनीश बोराडे हे ठाणे महापालिकेमध्ये कामाला आहेत. त्यांच्याकडं 2nd क्लासची नोकरी आहे, 30,000च्या आसपास पगार आहे.
परंतु 4-5 वर्षापासून मी त्यांना सातत्याने मुलांना परदेशात शिकायला पाठवा, नोकरीला पाठवा असं म्हणायचो. पण ते म्हणायचे माझी पगाराची मर्यादा आहे, मी काही तेवढं सोसू शकत नाही. पण त्यांची मुलगी मात्र त्यांनी शिकवली आणि आज रुची रजनीश बोराडे, रुची आज ऑस्ट्रेलियातल्या सिडनीमध्ये नोकरी करते. ती ज्यावेळेस तिथं गेली, तिने त्या ठिकाणचे काही कामं स्वीकारली. त्याच्यामध्ये प्रामुख्याने ती कथक शिकवायची, गाणं म्हणत शिकवायची. वेगवेगळ्या कामातनं, म्हणजे काही ठिकाणी तुम्ही जसं मॅकडॉनल्ड आहे तिथं नोकरी करू शकता 4 तास विद्यार्थ्यांना, तिथं काहीतरी 30 तास तुम्हाला नोकरी करता येते. बेकरीमध्ये काम करता येतं, कॉफी शॉपमध्ये काम करता येतं. आणि या उत्पन्नातनं तिथं जे मिळतात, तिथं कन्व्हर्शन ऑफ मनी जे आहे ना, म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या डॉलरची किंमत आपल्या भारतात येऊन ती 70-80 रुपयाचं होतं साधारणपणे. तर एवढ्या मोठ्या रकमा तिथं मिळायला लागतात. आज रुचीला एक चांगली नोकरी मिळालेली आहे आणि रुचीला जवळपास 2 लाख रुपयाचा पगार आहे. आज त्याच्या वडिलांना अभिमान वाटतो. आज त्यांची मुलगी ऑस्ट्रेलियात सिडनीत जाऊन काम करते. आर्थिक परिस्थिती नसताना फक्त एक विचार आम्ही दिला आणि त्यांनी त्याची प्रेरणा घेतली. आज रुची ऑस्ट्रेलियामध्ये. माझे एक सहकारी अनिल ताडगे 25 वर्ष मराठा महासंघाचं काम ते करतात. अत्यंत गरीब सामान्य कुटुंबाची त्यांची परिस्थिती, ही वस्तुस्थिती त्यांनाही माहिती होती. पण त्यांच्या पत्नी यांनी त्यांच्या मुलांना शिकवलं. आज मुलगी अपेक्षा ही गेल्या वर्षी जापानला गेली, कोनिकामध्ये कामाला लागली. अत्यंत गरीब परिस्थिती, 10x10चं खोली कसबा पेठेमध्ये. मी काही त्यांच्या गरिबीबद्दल बोलणार नाही, पण तुम्हाला प्रेरणा मिळावी परिस्थिती कशी आहे आणि त्यात त्यांनी मात कशी केली. 10x10च्या खोलीमध्ये अनिल ताडगेंच्या मिसेस बाहेर दुसरीकडे कामाला जात होत्या, त्या कष्टाच्या पैशातनं मुलीला शिकवलं आणि आज चीज झालं. आज तुम्ही लक्षात घ्या, आज अपेक्षा सिडनीमध्ये नोकरी करते आणि तिलाही 2-2.5 लाख रुपये पगार आहे आणि त्यातनं तिने तिच्या आईवडिलांचं जीवनमान सुधरवलं. दुसरा एक मुलगा आमच्या बरोबर काम करत होता. तो काम करत होता म्हणजे तो भोसरीमध्ये लिफ्ट रिपेरिंगचं काम करायचं. मी असंच ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा अवघा मुलुका आपला या भोसरीमध्ये व्याख्यान दिलं आणि त्या व्याख्यानातनं त्यांनी प्रेरणा घेतली. आम्हाला काही न सांगता त्यांनी पासपोर्ट काढला. पुढं त्यांनी त्याच्या प्रयत्नाने दुबईमध्ये ऍप्लिकेशन केले आणि आज तो दुबईमध्ये जाऊन स्थायिक झाला आणि आज त्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न सुरू झालंय. आज त्याच्या गावाकडची परिस्थिती सुधारली. त्याचे आई वडील आम्हाला आशीर्वाद देतात. निखिल गणूचे त्याचं नाव आहे. निखिलचा आम्हाला अभिमान आहे, कारण आम्हाला अशी उदाहरणं तयार करावं लागतील. आज माझ्याकडे कमीत कमी 100 पेक्षा जास्त लोक आहेत की जे लोक आज या विचाराने प्रभावित झालेत. आणि मी तुम्हाला सांगतो, तुमच्या आईवडिलांना, तुमच्या नातेवाईकांना सांगा की जगात कुठेही जायला 24 तासापेक्षा जास्त वेळ लागत नाही. खूप लांब आहे, खूप लांब आहे हे खरं नाहीये. एका रात्रीच्या प्रवासामध्ये तुम्ही भारतातनं लंडनला पोहोचू शकता, ऑस्ट्रेलियाला पोहोचू शकता. कुठेही म्हणजे 9-10 तासाचा फार तर फार मोठा प्रवास आहे. अमेरिकाच लांब आहे, 15-16 तासाचा प्रवास आहे. त्यामुळे चुकीचं काहीच नाही. मला अशा कितीतरी, मी आता विशेष करून कुठल्या जातीचा उल्लेख करणार नाही, पण मला अशा जाती माहिती आहेत की जे वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन तिथं निर्माण होणाऱ्या संधी, तिथं निर्माण होणाऱ्या नोकऱ्या, तिथं निर्माण होणाऱ्या व्यवसायाच्या संधी त्यांना ते बोलवून घेतात, तिथं त्यांना आर्थिक मदत करतात, त्यांना सहकार्य करतात. आणि हे सगळं आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाहीये. मला एक खाद्य संस्कृतीचं तुम्हाला सांगायचं की मी जगभरात फिरताना भारतीय जेवण जर घ्यायचं असेल तर ते पंजाबीच मिळतं, नाही तर साऊथ इंडियन मिळतं. असं का होतं? तर आपण जे महाराष्ट्रीयन थाळी खातो ही जगात कुठंच मिळत नाही का? तर नाही मिळत, कारण आपण आपले जे खाद्यपदार्थ आहेत त्यांना मान्यताच मिळवली नाही हॉटेलमध्ये. मग पंजाबी लोक हॉटेल व्यवसायाच्या निमित्ताने, उडपी लोक कर्नाटकाचे हॉटेल व्यवसायाच्या निमित्त साऊथ इंडियन जेवण, पंजाबी जेवण जगभर घेऊन गेले आणि चांगल्या प्रकारचं अर्थकरण करतात. नवरा बायको व्यवस्थित राहतात. मी तुम्हाला जगातल्या 220 देशात ते उदाहरणं देऊ शकतो. मी तुम्हाला असे काही देश सांगू शकतो की इबिजा नावाचा एक छोटासा देश, इबिजा हे बेट आहे. हे इटलीपासून जावं लागतं आपल्याला 4 तासाच्या प्रवासाने. इबिजा सारख्या ठिकाणी आम्ही सहज शोध घ्यायचा प्रयत्न केला की तिथं पंजाबी जेवण मिळतं का, म्हणजे भारतीय जेवण मिळतं का. तुम्हाला खोटं वाटेल, तिथं दरबार नावाचं हॉटेल होतं.
तिथं आपल्याला जेवण मिळतं, पंजाबी नावाचे हॉटेल तिथं, आणि ते लोक व्यवसायाने, आम्ही आश्चर्यचकित झालो की बाबा तुम्ही इथं कसं. तर ते म्हणले की नाही, आमचं अर्थकारण व्यवस्थित चालतंय, खाऊन पिऊन व्यवस्थित आमचं इथं मजेत चाललंय, आणि इथून आम्ही भारतात प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पैसा पाठवतो. भारताच्या इकॉनॉमीमध्ये परकीय चलन तुम्ही पाठवलं तर तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे, भारताचा 1 रुपया आणि दुबईचे 20 रुपये, म्हणजे भारताच्या 20 रुपयाच्या तुलनेत दुबईचा 1 रुपया असतो, म्हणजे दिराम असतो. किंवा डॉलरचं सुद्धा तुम्ही लक्षात घ्या, डॉलर आज 70 ते 76 रुपयाला आहे. म्हणजे हे जे कन्व्हर्शन ऑफ मनीमध्ये, जर समजा तुम्हाला दुबईत नोकरी लागली, 3,000 दिराम पगार असेल तर तो 60,000 रुपये होतो. तिथं तुम्ही खाऊन पिऊन राहून कमीत कमी 30-40 हजार रुपये ग्रामीण भागात पाठवू शकता. म्हणजे हे सगळं काय केलं पाहिजे. आता हे खूप व्यापक बोलणं शक्य आहे, मला अनेक उदाहरणं माझ्या समोर आहेत, मी तुम्हाला अनेक उदाहरणं सांगू शकतो. पण आपल्याला हे विसरता कामा नाही की ही प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने 6 जूनला मिळालेली आपल्याला. आणि 6 जूनला मिळालेली अहद काय आपण म्हणतो, तंजावर आणि तहद पेशावर. आपण बदल काय केला, अहद तंजावर, तहद पेशावर. आपण बदल काय केला, आपण अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा. छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत म्हणत होते, त्यावेळेस ते छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुस्थान किंवा भारत हे राज्याची स्वप्न होती. परंतु त्याच काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या खूप आधीपासनं, म्हणजे पोर्चुगीज या देशामध्ये व्यापाराला आले 650 वर्षापूर्वी त्यांनी गोवा ताब्यात घेतलेले. शिवाजी महाराज या देशात स्वराज्य स्वतंत्र निर्माण करत होते, त्यावेळेस डच होते, फ्रेंच होते, पोर्चुगीज होते, इंग्रज होते. म्हणजे हे लोक 1450ला बाहेर पडलेले आहेत जगामध्ये व्यापार करण्यासाठी, आणि सगळ्यांचं आकर्षण त्यावेळेस भारत होतं. कारण त्या काळातला सगळ्यात प्रगतशील देश जर असेल तर तो भारत होता, कृषी प्रधान देश होता. आणि भारताच्या आकर्षणाने हे सगळे युरोप खंडातले लोक व्यापारासाठी इथं आले. पोर्चुगीजांच्या ताब्यात गोवा होतं, तसं पॉंडिचेरी फ्रेंचांच्या ताब्यात होतं, मुंबई ब्रिटिशांच्या ताब्यात होतं, डचांच्या ताब्यात काही प्रदेश होता. म्हणजे हे लोक व्यापार करायला त्या काळामध्ये आले, ज्या काळामध्ये आम्ही परदेशात जायची कल्पना करू शकत नव्हतो. आमच्या धर्मग्रंथामध्ये समुद्र उल्लंघन पाप आहे, तुम्ही धर्म बुडवताय, अशा प्रकारच्या कल्पना आमच्यामध्ये मांडल्या गेल्या. स्वतंत्र भारताच्या निमित्ताने जे लोक परदेशात लंडनला गेले त्यांना त्याचं प्रायचित्त घ्यायला लागलं, अशा प्रकारची विचारसरणी आमच्याकडे होती. म्हणजे मर्यादित राहण्याने प्रगती होणार नाही, तुम्हाला मायग्रेशन करावं लागेल, स्थलांतरित करावं लागेल. आपल्याकडं मारवाडी समाजाबद्दल असं बोललं जातं, जिधर न जाए गाडी उधर जाए मारवाडी. हे तुम्ही गावागावामध्ये आज व्यापार करताना मारवाडी लोक दिसतात. मला एक उदाहरण सांगायचं, एक पाटील होता, 100 एकरची जमीन होती. ही 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मोठा समृद्ध पाटील होता, त्याच्याकडे गावातला प्रत्येक प्रतिष्ठित माणूस मदतीसाठी यायचा. तसाच एक मारवाडी गावात आला, म्हणलं मला दुकान टाकायचं किराणा मालाचं, तुम्ही मला मदत करा. मारवाडी माणूस पाटलांकडे जायचा, गोड बोलायचा, त्याच्याशी चांगलं व्यवसाय सगळ्याबद्दल बोलायचा. आणि मग पाटील आपला उदारमताने त्याला ज्वारी, बाजरी, गहू जे काही पीक असायचं ते विकायला द्यायचा. त्यातनं त्याचं ते अर्थकरण चाललं. हळूहळू दुकान स्थिरावं लागलं, मारवाडी आर्थिक संपन्न झाला. पुढं पाटलाच्या घरी लग्न आलं, पाटलाकडे तेवढे पैसे नव्हते, रुबाब दाखवायचा होता, मोठेपणा दाखवायचा होता, मग त्याला ती जमीन विकायची होती. तर ती जमीन ज्या मारवाडी माणसाने काही वर्षापूर्वी पाटलांच्या आश्रयाला आला, ती त्यांनी 10 एकर विकत घेतली. आणि पुढं 50 वर्षामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की पाटलाकडे फक्त 10-12 एकर जमीन राहिली आणि 70-80 एकर जमीन मारवाड्याकडे झाली. आणि जो मारवाडी पाटलाच्या वाड्यावर येऊन बसत होता, धान्य द्या विकायला म्हणणारा, तोच पाटील आज घडीवरचा पाटील जाऊन मारवाड्याच्या दारात पैसे मागतो आणि त्याच्याकडून उसणं पासणं कर्ज घेऊन आपलं घर चालवतो, आपले कार्यक्रम करतो. तर ही बदललेली परिस्थिती आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. जगामध्ये आर्थिक संपन्न माणसालाच किंमत आहे. आपण सगळेच जण मार्क झुकरबर्ग बद्दल बोलतो, बिल गेट्स बद्दल बोलतो, आणि हे सगळे मोठी उदाहरणं आहेत की अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातनं येऊन ज्ञानाच्या जोरावर, तत्वज्ञानाच्या जोरावर, टेक्नॉलॉजीच्या जोरावर त्यांनी प्रगती केलेली दिसते. आणि म्हणून आजचा काळ आहे 21वं शतक, आणि त्या 21व्या शतकातील 2021 मध्ये आपण खऱ्या अर्थाने समाजाला काय प्रेरणा दिली पाहिजे,
ती संकुचित प्रेरणा असावी असं मला वाटत नाही. बदललेला काळ, बदललेली परिस्थिती, निर्माण झालेल्या नव्या संधी याचं ज्ञान समाजाला जोपर्यंत होणार नाही. आता हा संपूर्ण कोविडचा काळ आहे. गेली 1 वर्ष आम्ही सगळे लोक घरी बसलेलो आहे, सगळे उद्योग ठप्प आहेत, सगळ्या नोकऱ्या ठप्प आहेत. आता एक लक्षात घ्या, एव्हरी ऍक्शन हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. जे घडतं त्याच्या विरुद्धच नेमकं घडतं. आज पूर्णपणे मंदीचा काळ येणार आहे, ही वस्तुस्थिती मान्य करा. पण पुढचा 10 वर्षाचा काळ या कोविड नंतर अत्यंत गतिशील आणि प्रगतिशील असणारे, अर्थकारण पूर्ण बदलणारे, नव्या संधी उपलब्ध होणारे, नवीन दालनं उघडणारे. आता इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी नावाची गोष्ट आलेली आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाची गोष्ट आलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ऑस्ट्रेलियापासून कॅनडापर्यंत जवळपास 220 देश आहेत. मी तुम्हाला प्रत्येक देशाची उदाहरणं देऊ शकतो. आफ्रिका देशामध्ये अग्रवाल कुटुंबांनी जवळपास देश ताब्यात ठेवलेला आहे आणि तिथं व्यापार करतात ते. म्हणजे मागासलेल्या देशामध्ये जाऊन अग्रवाल कुटुंबांनी तिथं अर्थकारण जुळवलेले आहे. आणि असे देश आहेत की जिथं खूप मोठी संधी आहे. मला अनेक लोक तुम्हाला सांगता येऊ शकतात की जे परदेशात गेलेत या विचाराने. अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा ही एक प्रेरणा असलेली लाईन आहे. तिच्यात फार गुरफटून जाऊ नका. त्यातनं फक्त एकच सांगायचंय की जागतिकीकरणानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने संधी उपलब्ध झालेली आहे. जशी मी तुम्हाला पुण्याचं उदाहरण सांगितलं, पुण्यामध्ये मराठी माणूस IT मध्ये दिसत नाही मला. मी राहतो तिथं. मग का नाही IT इंडस्ट्रीमध्ये आमचे लोक मिळत, त्यांना का नाही नोकरी मिळत? त्यांना त्यांच्याच जमिनीवर निर्माण झालेल्या IT इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे मी मराठा सोडून द्या, मराठी म्हणून विचारतोय आता. कुठल्याही जाती धर्माचा उल्लेख करत नाही मी. पण महाराष्ट्रातल्या गाव खेड्यातनं येऊन पुणे शहरामध्ये उपलब्ध, आता म्हणजे रांजणगावला जाऊ आपण. रांजणगावला ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे, भोसरीला इंडस्ट्री आहे, चाकणला इंडस्ट्री झालेली आहे, इकडं कुरकुमला इंडस्ट्री झालेली आहे. पण इथं मराठी माणूस जात नाही. त्याला नेमकी प्रेरणा मिळत नाही का? नेमका विचार मिळत नाही का? त्याला नेमकी दिशा मिळत नाही का? आम्ही आमच्या पद्धतीने हा विचार पसरवण्याचा प्रयत्न करत आलेलो आहोत. आमची अशी इच्छा आहे की पुढच्या काळामध्ये हा विचार अधिकाधिक जावा. सुरुवातीला कुणाला पटणार नाही, अवघड वाटल, शक्य वाटणार नाही, अशक्य वाटल. पण सुरुवातीला कुठलीही गोष्ट अशीच असते. नदीचं पात्र सुद्धा अति करंगळीसारखं असतं सुरुवातीला, आणि नंतर ते गंगेसारखं पात्र होऊन समुद्राला मिळतं. कुठलीही सुरुवात छोटीशीच असते. म्हणून ही छोटीशी प्रेरणा तुम्हाला देत आहे. आम्ही संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघाच्या माध्यमातून हा कोविडचा काळ संपला की महाराष्ट्रामध्ये जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या संधींबाबतीत आणि जागतिक प्रेरणेबाबतीत, जागतिक स्पर्धेबद्दल आणि कुठं कुठं संधी आहे, कुठं कुठं आपले लोक जाऊ शकतात, कुठं कुठं जाणं शक्य आहे, आणि तुमचं जीवनमान उंचावल, तुमचं अर्थकारण चांगलं होईल, तुम्हाला नोकरी आणि उद्योग मिळेल. अशा प्रकारच्या विचाराला घेऊन आम्ही महाराष्ट्रभर फिरणार आहे. बोलण्यासारखं खूप आहे. ही पहिलीच वेळ होती. पण मी अजय सिंह सावंत आणि प्रज्ञेश मोळक यांचे मी आभार मानतो. आणि पुढच्या काळामध्ये अधिकाधिक आपण ताकदीने हा विचार लोकांमध्ये पेरू. जसं शेतकरी असतो, शेतकरी एक विचार पेरतो, एक बीजा केला ना असं मग भोगले कणीस. एक बीज आपण रोवतो आणि त्यातनं कणसं येतात आणि त्यातनं प्रगती होती शेतकऱ्याची, असं आपण मानतो. असाध्य ते साध्य करिता असं आयास, कारण अभ्यास तुका म्हणे. ज्ञान मिळवलं की आपण जगभर जाऊ शकतो. ज्ञान ही अशी गोष्ट आहे की ती तुमच्या मेंदूतनच जात असते. त्याला वेगळा पैसा लागत नाही, पासपोर्ट लागत नाही, कुठली गरज भासत नाही. ज्ञान तुमच्या जवळ असेल, तुम्ही ज्ञानी व्हा आणि जगाच्या स्पर्धेमध्ये उतरा. हीच 6 जून शिवराज्याभिषेकाच्या दिनानिमित्त मी तुम्हाला इच्छा व्यक्त करतो. कारण शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, जय भवानी जय शिवाजी म्हणायचं आणि त्यांची प्रेरणा घेऊन आपला विस्तार करायचा नाही, हे चुकीचं ठरल. आज ढाल तलवारीची लढाई राहिलेली नाही, ही ज्ञानाची लढाई आहे. अशा काळामध्ये मला असं वाटतं, अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा, अवघा मुलूक आपला, अहद तंजावर तहद पेशावर, हे स्वराज्य आणि स्वातंत्र्याचं बीज रोपण होतं. आणि आज जागतिकीकरणाच्या काळामध्ये अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा, अवघा मुलूक आपला. जय जिजाऊ जय शिवराय. आपल्याशी लोकेश सावंत उर्फ अजय सिंह सावंत 2 मिनिटं संवाद साधतील. नमस्कार दादा, 1 मिनिट. काही प्रश्न आपल्या बहुतांश सगळ्या माणसांच्या मनात आहेत की परदेशात नोकरीबद्दलचे काही प्रश्न आहेत
की जसं आपण भारताबाहेर नोकरी करायला जातो तर काही जणांचं म्हणणं असतं की बाबा भारताबाहेर नोकरी करणं म्हणजे देशद्रोहासारखं काम करणं किंवा भारतासाठी काम न करणं, परदेशातल्या ह्याच्यासाठी काम करणं म्हणजे त्याच कंट्रीसाठी काम करणं, असा एक भावनिक प्रश्न त्यांच्या मनामध्ये असतो. तर याच्याबद्दल थोडं तुम्ही. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं की विश्वची माझे घर, आणि कदाचित आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनी जग पादक्रंत करण्यासाठी प्रयत्न केला असता. ईस्ट इंडिया कंपनी या देशामध्ये व्यापाराच्या निमित्ताने आले आणि नंतर ते राज्यकर्ते झाले. याचं कारण असं आहे की आपल्याला व्यापारातनं, अर्थकारणातनं या गोष्टी करायला लागतात. आणि ही गोष्ट खूपच महत्वाची. देशाभिमान असलाच पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, जगातल्या 61 देशामध्ये फिरलो, तिथं देशाभिमानीच लोक आहेत. ते भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करतात 15 ऑगस्ट, 26 जानेवारीला रिपब्लिक डे साजरा करतात परदेशामध्ये, दिवाळी साजरी करतात, गणपती साजरे करतात, आणि पंजाबी लोक त्यांचे सगळे उत्सव साजरे करतात. आज मोठमोठे गुरुद्वार जगभरामध्ये, मोठमोठे धार्मिक स्थळं आज त्या इस्कॉनच्या माध्यमातून जगभर मंदिरं झालेली आहेत. त्यामुळं देशाभिमान हा जो विषय आहे, तुम्ही परदेशात देशासाठी जर काम करायला गेला, आज तुम्हाला इस्रोमध्ये जायची संधी मिळाली, तुम्हाला नासामध्ये जायची संधी मिळाली, तर ती संधी ही देश अभिमानाची संधी असती. तुमच्या माहितीसाठी सांगतो की जो माणूस पैशावर प्रेम करतो, लोक त्याच्यावर प्रेम करतात. धीरूभाई अंबानी आखाती देशामध्ये पेट्रोल भरण्यासाठी गेले होते, त्यांना तिथलं अर्थकारण कळालं. तेच धीरूभाई अंबानी भारतात आले आणि आज ते नामवंत उद्योजक आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज त्यांची आहे. तर हे शक्य आहे. शिर्के कंपनी, बीजी शिर्के कंपनी माझ्या गावातच आहे, मुंडव्यामध्ये. बीजी शिर्के कंपनीने आखाती देशामध्ये एवढे मोठे प्रोजेक्ट्स केलेत. म्हणजे एकट्या दुबईमध्ये बीजी शिर्के कंपनीच्या प्रताप शिर्केंनी जवळपास 20,000 पेक्षा जास्त घरं बांधली. आणि या कामामध्ये पुरंदर तालुका, मुख्यतः भोर, वेल्ला या परिसरातले जास्त लोक त्या काळामध्ये दुबईमध्ये आखाती देशामध्ये गेले. दुबई कुणी बांधली? तर पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्याच्या, भोर तालुक्याच्या, वेल्ला तालुक्याच्या अत्यंत ग्रामीण भागात आलेल्या गरजू लोकांनी ती बांधली. त्यांनी त्यांचं घाम सांडलं आणि रक्त सांडलं आणि घाम गाळला, त्याच्यावर दुबई राहिली. आज विकसित दुबईमध्ये मात्र केरळी लोक आहे. तुम्ही त्याचा फायदा घेणार आहे का नाही? आणि देश अभिमान वगैरे असं काही नसतं असं मी म्हणणार नाही. लोकांना त्याच्याबद्दल प्रेम असतं, प्रेरणा असती, परंतु परदेशात आपल्या देशाला अभिमान वाटावा असं कोण. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. अमित रोमारे हे परदेशात नोकरी व्यावसायिक लोकांनी करावा याच्यासाठी कोपरगावमध्ये त्यांनी प्रयत्न केला. तर 350 लोक त्यांचे मित्र आणि सहकारी आज परदेशात काम करतात. तर त्या अमित रोमारेंच्या माध्यमातून त्यांनी मला सांगितलं की कोपरगाव तालुक्यामध्ये कोल्हे आणि काळे या 2 कुटुंबांचे 2 सहकारी साखर कारखाने, त्यांच्यापेक्षा जास्त अर्थकरण हे परदेशातनं पैसे पाठवतात आणि त्यातनं होतं. म्हणजे 350 लोक जवळपास 5 ते 6 कोटी रुपये एकट्या कोपरगाव तालुक्यामध्ये पाठवतात. तर त्याचं अर्थकरण कोपरगावचं किती मोठं होत असेल. तर परदेशातून आपल्याला पैसा आणला पाहिजे. आरबीआय काय अशी रातोरात पैसा छापू शकत नाही. ज्या ज्या देशांनी प्रगती केली त्यांनी पहिल्यांदा उद्योग केला, व्यवसाय केला, काहींनी त्याच्यात नोकरी केली आणि त्यातनं प्रगती झालेली आहे. देश अभिमान कायम ठेवा आणि जगाच्या पाठीवर जिथं शक्य आहे तिथं नोकरी, व्यवसाय आणि उद्योगासाठी जावा. हाच शिवाजी महाराजांचा संदेश समजा. गेल्या 5-6 वर्षामध्ये 13 वेळा दुबईला 650 लोकांना घेऊन गेलो. त्यातले जवळपास 51 मुलं आज दुबईमध्ये नोकरी उद्योगासाठी स्थायिक झालेले. तो आमचा खूप चांगला अनुभव आहे. पण आज बदललेलं जग पाहायचं असेल तर न्यूयॉर्कला जायची गरज नाही, टोकियोला जायची गरज नाही, लंडनला जायची गरज नाही. अगदी पुण्यातनं, मुंबईतनं विमान असलेल्या दुबईमध्ये जर तुम्ही गेला तर अत्यंत विकसित असं दुबई आहे. दुबई मला का आश्चर्य वाटतं की वाळवंटामध्ये स्वर्ग निर्माण करता येऊ शकतं. वाळवंटात तर पाणी सुद्धा नसतं, पण वाळवंटामध्ये काय निर्माण होऊ शकतं, कसा रोजगार निर्माण होऊ शकतो, कशी प्रगती निर्माण होऊ शकते, कसं एक अप्रतिम शहर निर्माण होऊ शकतं. आणि काही लोक युक्तिवाद करत राहतात की त्यांच्याकडे तेलाचा पैसा आहे. अरे तिथं पाणी सुद्धा विकत घ्यावं लागतं, महागात घ्यावं लागतं पाणी. पाणी हे आमच्या जीवन मरणाचा प्रश्न, तो सुद्धा विकत घ्यावा लागतो. त्यांच्याकडे फक्त तेल आहे, पण आमच्याकडे भाजी आहे, आमच्याकडे फळं आहेत, आमच्याकडे पाणी आहे, आमच्याकडे कष्ट करण्याची ताकद आहे.
त्यांच्याकडे फक्त तेल आहे, तर ते एवढी प्रगती करतात आखातातले देश, आणि 99 गोष्टी तुमच्याकडे आहेत, मग तुमची का प्रगती होत नाही? तर ती प्रगती होण्यासाठी तुम्ही लक्षात ठेवा, माझी अशी स्वतःची इच्छा आहे की तुम्ही किमान एकदा दुबई बघा. कारण आम्ही ज्या लोकांना दुबई पाहायला घेऊन गेलो, चांगले चांगले शिकलेले तज्ज्ञ लोकांना घेऊन गेलो, ज्यावेळेस ती दुबई पाहिली त्यांचं मन आणि मत दोन्ही बदललं. लोकेशनी म्हणजे अजय सिंगनी जे सांगितलं, तर ते आम्ही 2014ला ज्यावेळेस दुबईमध्ये होतो, तर दुबईच्या पेपरमध्ये छापून आलं होतं की आपल्या ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत, त्या राष्ट्रीयकृत बँकेतनं आखाती देशातनं एकट्या केरळला गेलेली रक्कम त्या काळामध्ये 7 लाख कोटी रुपये होती. महाराष्ट्राचं बजेट 4.5 लाख कोटी रुपये, देशाचं बजेट त्यावेळेस 11 लाख कोटी रुपये होतं. अशा काळामध्ये 7 लाख कोटी रुपये जर केरळला आले असतील आणि त्याने जर केरळमध्ये अर्थकारण बदलत असेल, केरळची प्रगती असेल त्या राज्याची, तर मला असं वाटतं की हा देश अभिमानाचीच गोष्ट आहे. ज्या काळामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे लोक बाहेर पडले, त्यांनी व्यापार केला, नंतर राज्य केलं, याच्यात गैर काय आहे? आणि आम्ही जर शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची स्वातंत्र्याची कल्पना आणि प्रेरणा घेऊन जगभर गेलो, तुम्ही शिवाजी फक्त डोक्यात ठेवा, शिवाजी डोक्यात आणि गांधीजी खिशात असल्याशिवाय जगात किंमत नाही. गांधीजी म्हणजे मी पैशाला म्हणतोय. शिवाजी महाराजांची प्रेरणा असलीच पाहिजे इतिहासातली, पण वर्तमानामध्ये तुमच्या खिशामध्ये पैसा असला पाहिजे, आणि तो पैसा असल्याशिवाय जगात किंमत नाही. मी तुम्हाला अनेक उदाहरणं सांगत जाईल. आता अजय सिंग सावंत आणि प्रज्ञेश मोळक यांनी ठरवलेलं आहे की किमान आठवड्यातनं आपण वेगवेगळे विषय घेऊन भेटू. मला तुम्हाला इस्रायल बद्दल सांगायचं आहे. इस्रायल एक असंच वाळवंटी प्रदेश आहे, तिथं ज्यू लोकांनी जी प्रगती केलेली ती पुढच्या टायमाला बोलू. दुबई हा विशेष विषय घेऊन आपण बोलू. मी अजय सिंग सावंत आणि प्रज्ञेश मोळकचं परत एकदा आभार मानतो, आणि या ठिकाणी अजय सिंग आता समारोप करतील. धन्यवाद दादा. आपण ऐकत होतो महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष, मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष माननीय प्रवीणदादा गायकवाड यांना. त्यांच्या प्रेरणेतूनच या ग्रुपला आपण सुरुवात केलेली आहे, आणि त्या माध्यमातूनच आपण आता परदेशातील नोकरींसाठी वाटचाल करत आहोत. दादांनी वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन याच्या आधीही केलेलं, इथून पुढेही करतच राहतील. मला या माध्यमातून सर्वांना विनंती करायची की आपला जो परदेशात नोकरी हा ग्रुप आहे, तर हा जास्तीत जास्त जे गरजवंत आहेत, ज्यांचं शिक्षण झालेलं आहे, ITI झालेले आहेत, इंजिनियर आहेत, किंवा बहुतांश शिक्षित आहेत, ज्यांना अनुभव आहे नोकरींचा, परदेशात नोकरी ज्यांना करवायची आहे, अशा लोकांपर्यंत हा ग्रुप पोचवा. त्यांना जॉईन करून घ्या ग्रुपमध्ये. त्यांना या ग्रुपच्या माध्यमातून चांगली माहिती आपण या ग्रुपच्या माध्यमातून मिळेल, जेणेकरून ते परदेशात नोकरीसाठी काही अडचणी असतील किंवा त्यांचे काही प्रश्न असतील तर या माध्यमातून आपण सोडू शकतो. नवीन नवीन संधी इथे उपलब्ध आहेत. तर हा ग्रुप जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा अशी मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.